हे घरी ठेवा. हा पण राहणार कायम. काय हा मग पंढरपुरी म्हस घ्या. मग पंढरपुरी मार्के असतात ना लय. नाही ती मालकाला लय जीव लावतात. होय काय हा काय आता बसवायचं युट्यूबचं येईल ते आम्ही आमच्या स्वतःसाठी 4 आणे म्हणतात नाही 4 आणे तर आता चालत पण नाही ते पण खर्च करत नाही. सगळं इकडंच उत्पादक म्हणजे सगळं केलं कोणतं सोडलेलं आता ही क्षेत्र राहिलं होतं ह्याच्यात आलं. पुन्हा गोट फार्म पण केलेला. म्हणजे त्याचा चेहरा तुम्हीच तुम्ही नाही आम्ही नाही. हा बरोबर आलं लक्षात आता आलं लक्षात आता लक्ष लेट आलं लक्षात. लेट आलं. लय ही शान आहे हो. अतिशय बघितलं नाही आता त्याच्यातून आता लय फरक पडला. घोड्यागत झाला आता झाला का नाही. चौक बिग बाय होय आहे ना. हे जे लाड तुमचं खाद्य कसं का असतं ना आम्ही ह्याला चालू ठेवणारच. फेऱ्याला नेलेला मागल्या 7-8 दिवसापूर्वी. मारा येतोय का गोंधळा येतोय. ए काय करायला गेला तू कोण जरा यायला लागला काय आला तुमचं खाद्य चालू आहे ना. बरं रिझल्ट आहे ना. एक नंबर रिझल्ट आहे. अजून दिसला असता. हा. काय झालं डावीन लय दिवस झाला फेरा टाकलेला नव्हता. हा म्हणलं डावीन बघा काय करतो. डावीन पळाला 100 फूट परत त्याला बांधावून खाली पाडला सप्पच झाले चकडे सगळं वाचला थोडक्यात. हा थोडक्यात तिथं जरा भ्या खाल्ली आजारी पडली. मग डॉक्टरने इंजेक्शन त्यांनी सांगितलेलं हा हा जाणतावलं ते इंजेक्शन ती म्हणजे त्याचं आठवडाभर नर्वस राहणार वासरू. असं ना. 10 दिवस त्याला व्यायाम वगैरे काय दिवस लागा म्हणते. मॅडम आपल्या खुराकाचा रिझल्ट कसा आहे. होय चांगलाय. पहिलं ह्यांनी सारखं म्हणायचं पोटात वाढलाय. हा आता ह्याला कमी कसा करायचा पण आता ती काही गरजच नाही लागलेली अजून तरी. म्हणजे की पोटातच फुगलाय बसलाय नाही थोडा 4 दिवस बसला की ह्यांनी म्हणायचं ह्याचा व्यायाम घ्यायचाय असं करायचंय तसं करायचं. आता पोट नाही नाही आत गेलाय की नाही. हो. घट्ट शरीर झालं की नाही घोड्यागत. हो झालं. आणि तुम्ही ती कट्स म्हणायचा मी हे असं एकदा म्हणलं नक्की कट्स म्हणजे काय तर ह्यांनी म्हणलं हे लाईनिंग. बघितले का हा ही पहिल्या नव्हत्या. हो पहिला आम्हाला पण काय आम्ही आज नमकंच आहे आम्हाला तर एवढं काय म्हणजे लक्षात येत नाही ते कट्स वगैरे. तर हे हाय ट्रायबाला आले का नाही. बाजीला आलेत. पहिलं पोट असं फुगलेलं होतं. हो ही आणि असा आता पोटा. जो ऊन आहे तसा असं म्हणजे उपाशी वगैरे नाही तरी असं दिसते. पाठीवरती अशी ही पडली काय म्हणतात त्याला? नाही ही पणाळ हा पन्हाळ आणि ही कानाच्या वगैरे शिरा पहिला नव्हतं दिसत. नाही. नुसतं असं गोंडस बाळ दिसत. आता दिसतंय तसं शरीर त्याचं. आणि अंगावर चमक आली. हो आणि त्याचा एक कलर चौथ्या खाद्याचा सांगतो परत हो इकडे असा डेंजर झाला बाबा. एवढी टाक्या नाव ठेवले बघा. हा हो मग कोंबडा बी खातोय. कोंबडा खाद्य खातो माग लागतो सगळ्याच्या. आज कालपासून माझ्या 4 वेळा अंगावर आलाय. Aggressive झाला. आणि ते दुसरं काही खाद्य खात नाही बरं का. तुमचंच खाद्य खातो. कोंबडा कसं खातं या गॅसने खाद्य करायला लागलो ना मिक्स मी तो आपला खात बसतो. बैल ऍग्रेसिव्ह होता. कोंबडा पण होता. आता जेवढ्या याला मारत नाही आता काय करतो मी वाड्यानं मारतो काय गावल त्यानं मारतो. हा पळून नाही जात हा तंबून परत अंगावर येतो. बघूया का. द्या वाटतंय नाही, बैलाचं बी वाटत नाही याचं बी वाटतंय. नाही तुझ्या तर दुपारची वेळ आहे पेंगायला लागलाय झोपत. सकाळी कुणाला येऊन देत नाही आसपास फिरून देत नाही शेळीचं. मला व्हिडिओ दाखवतो तुम्ही हा माग लागेल यायला लागलाय बघा असा करतो म्हणजे आपलं लक्ष नसताना. आपल्या ह्याच्यात कॅमेऱ्यात फेस झाले. हा माझ्याच एकट्याचं नाही मित्रांचे पण एकाला तर इथनं उसातनं तांड्याला शेडतं आजपर्यंत. मग माणसाच्या मागे लागतो. मागला तरी कमेंट येते त्या हा बहुतेक कोंबडा किल्लार कावाचा खाद्य खातोय. तर मी सांगितलं होतं म्हटलं आज तर शेअरच करावं तर खरंच खातोय आणि खाल्ल्याला पण मी दाखवलं. असं ना. आजच्या व्हिडिओ दिल बघा. खातोय खाद्य त्यामुळे. तर अजून का दिसेल फक्त विषय काय झालाय धुतल्याला नाही थंडी धुतला नाही थंडी धुतल्याला नाही त्यामुळे मला येतो. माळलाय लय माळलाय. जरा थंडी जास्त आहे ना आणि मी तुमचा व्हिडिओ एक बघितला हा, हा. की ह्यांना जास्त धुवायचं नाही. धुवायचं नाही थंडीत तर नाहीच. कारण काय होतं हा त्यांना थंडी म्हणजे नको वाटते. नको वाटते देशी बरोबर जनावर. आहे. आणि पहिलं हे उन्हात दिवसभर बांधणं बरोबर आहे ना. हो त्याला काय नाही होत. बघा ना तुम्ही त्याला काय त्रास वाटतोय का उन्हात आहे नाही हो, तरी. आम्ही जरा ऊन निवांत सोडलं झोपते. की हा तेच निवांत बघा. आमच्यात पण जरा असते. भाऊजी मला एकदा दिवसभर ही उन्हात होती तर भाऊजी म्हणलं अगं सांग दिवसभर उन्हात ठेवलेत म्हणून म्हणलं काय नक्की असं माहित नाही ना आम्हाला. नाही कवळ ऊन आहे म्हणजे एवढं असं म्हणजे उन्हाळ्यागत ऊन म्हणजे नाही. मेच्या उन्हात जास्त ठेवायचं नाही. हा हा, मेच्या नाही. टेम्परेचर मध्ये नाही ठेवायचं. बरोबर. हे आत्ताचं कसं थंड हवा आहे हा. आणि प्लस ऊन पण कवळच आहे.
होय बरोबर आहे ते. आणि तसं म्हणाय गेलं तर ही आमचं पोरग आहे, ही पळलं नाही पळलं असं बसून राहिलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कसं ह्यांनी जन्माला आल्यापासून म्हणतात ह्यो पळू दे नाही पळू दे काही फरक पडत नाही. ह्याचं लाड तुमचं खाद्य कसं का असतं ना आम्ही ह्याला चालू ठेवणारच. फक्त कसं आहे आमचं म्हणजे प्रयत्न करतोय आता असं तसं या क्षेत्रात पडलोय प्रयत्न करायचा पळवायचा चालू आहे. खरं हाय असा पाकच पळत नाही असं नाही पळतोय. ह्याला फरक पडला का हो खाद्याचा? ह्याला चालूच आहे. ह्यो पण आता स्लिम राहिला नाही, पहिला असा एकच फुगायचा पण हा आता ह्याला पण असं गट्स वगैरे पडले बाजूला. आणि कसा बसून आहे ह्यो तर म्हणजे अतिशय अग्रेसिव्ह असं जागेवर आहे तो तुम्हाला काय वाटणार नाही. पण दावत सोडलं हा हा की 4-5 जण हो, याला 4-5 जण लागतील. आत गेला बाहेर गेला त्याला लागल सुरात याला ताप टाकलाय म्हणजे आता ही आली आहे हा म्हणून ताप टाकलाय त्याला. मी आली की हसनी मारतो. असं आहे काय? म्हणून ताप टाकलाय. तुम्हाला काय सर बदल वाटतो? तुम्ही मागच्या वेळेस त्याला बघितलं आणि आता त्याच्यातून आता लय फरक पडला. घोड्यागत झाला आता. झाला का नाही? घोड्यागत चौक झाला. बिऊक बाय होय आहे ना. तेच की तुम्हीच आता बघा आमच्याकडे सर्वच बघण्यात येते हा. आमच्या एवढं लक्षात येत नाही हो. अंगावली केस गेली त्या केस सगळी. आता रे धुतल्यावर तर का नाही नजर हटत नाही त्याने म्हणून आम्ही जरा धुतच नाही टाळतो जरा धुवायचं जरा. हाय हाय इथंच आहे. त्या डोळ्यातनं पाणी आलं. त्याचं तीच आहे हा ती आली का नाही हा ती रडून रडायचं डायरेक्ट जरा. डोळ्यातलं पाणी आहे ना. हो त्याचं दुखतंय का ना आता जरा बसणार. शांत आहे म्हणून मग ती सांगतो त्याचं काय असेल. एवढा शांत नाही बरं का सर. नाही ना. ती डॉक्टरनी ह्याला 2 डोस टाकले हा ती म्हणलेली 10 दिवस बैल नर्वस राहणार टेन्शन घेऊ नका तुम्ही. परत मच्छीला काय झाली हा लय ही शान आहे हो. अतिशय. तर आता परवा दिवशी मी सांगितले तो आमचा व्हिडिओ डिलीट झाला हा म्हणजे फॅमिलीलाच आम्ही सांगायला गेलतो की पळू दे नाहीतर न पळू दे राहू दे काही फरक पडत नाही. पण ही प्रयत्न आहे ना आपल्या युट्यूब फॅमिलीचा पण ह्याच्यावर जीव आहे त्यांच्यासाठी ही चालले. आणि आपला बाजी हाय राय बाजीला पण त्यासाठी करतोय. आता एवढं कष्ट करतोय तुम्ही पण बघताय. भाजीची पायदाच बघायची मला. हो काढ हो, काढ काय बांधू. बाहेर आयला बाहेर येईल का ते लय जाय दमू. की तिथं ब्रह्मा पण बघा आता. ब्रह्मा म्हणजे लहान होता त्यावेळेस म्हटलं ना जरा मोठा होऊ दे. हा 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 आता मोठा झालाय बघूया. ब्रह्माला बाहेर आणू का ते येतो का? आणा गे. काय रे बाळा पण मॅडम मी काय म्हणतोय आता हे सगळं खर्चिक आहे हो सगळं म्हणजे हे हो, तुमचं हो. आहे ते सगळं खर्चिक आहे. मग त्याचा बॅलन्स कसा बसवायचा? काय आता बसवायचं युट्यूबचं येईल ते आम्ही आमच्या स्वतःसाठी 4 आणे म्हणतात नाही 4 आणे तर आता चालत पण नाही ते पण खर्च करत नाही. सगळं इकडच जी काय इन्कम येईल तो इकडच बैलांना जा. बैलांनाच. आम्ही म्हणजे स्वतःसाठी असं अजून काही खर्च केले नाही. जसं ही नंदी आलेत तसं ह्यांच्यासाठी तसा लोड होतो कधी कधी हा. खर्च. मग काही आहेत की घरातली देतात करतात. करतात ना. हो आणि ते बाकी काय होतं माहितीये का? आर्थिक अडचण आली की मग लय अडचणी. आर्थिक अडचणी येते तर हो. आर्थिक अडचणीला कोणी आता खाद्य म्हणा एक आता आजारी पडला तर डॉक्टर वगैरे आले म्हणा आणि ती सगळी आपली युट्यूब फॅमिली बघती. ह्याला आम्ही किती खर्च केलाय भयानक खर्च केलाय. ना, खरंच केला त्याला. त्या मेहनत जास्त घेतली तुम्ही. बघा की त्याला ती कळणार. करणार त्याला. हो आणि त्याच्यावर सगळ्यांचा जीव आहे हो. लय जीव आहे त्याच्यावर. फक्त आता त्यानं त्याला साथ द्यावी सगळ्या प्रयत्नांना एवढंच. कवर झाला आहे का नाही? मागे जेव्हा मी आलो का नाही तेव्हा हा. तुमचं वाक्य होतं त्यानं म्हणजे नाही पाळायला चालेल तो बसून राहिला तरी चालतंय पण तो व्यवस्थित व्हावा. हो फक्त तेच की हो म्हणजे त्याचं ती अवस्था बघूनच आम्हाला पण नको नको वाटत होतं. पण त्यातून आला ना बाहेर तो. आलाय आता म्हणजे जी बाकी काही आजार पण होतं हा. ते आलं हरण. हे असं पळतंय बघा तुम्हाला काय वाटतंय. ब्रह्मालय ब्रह्म. ते कोणाची पायदास? हे इंजेक्शन. हा आम्ही काय झालं आता हा. दाखवून दिले हा हा ह्याच्याबद्दल आता काय वाटतं सांगा. हे जी लय अग्रेसिव्ह हा ह्याचे हाय शार्पनेस आहे ह्याला. लय म्हणजे लय आता जरा आसमान चालू जरा बघले हा पण शरीरानं बारीक राहणार राय बघत नाही होणार.
राय बघत नाही म्हणून साहेब आणि आले जरा उड्या मारून दाखवू. असं वाटतंय की देव दावणीला पहिला डिरकल डिरकत नाही कोणच कोणच नाही नाही. भाज्या पण काय नुसतं साफा वगैरे पुस करतो. कुणाच वारं घेत नाही बारकं. असं ना हा हाय त्याचं कान बघा की सारखं सशा तिकडे तिकडे आहेत. त्याच्यावर लक्ष घालायचंय. हा जर लहान आहे म्हणून जरा अजून म्हणजे त्याला खाद्य पाणी जसं तसं म्हणायला गेलं तर ही चालू आहे त्याला? नारळाचं पिल्लू झालं आमचं. त्यामुळे आम्ही चमक आहे द्यायचं अंगावर. घेतलंय. खाते चालू आहे. आईचं दूध चालू आहे. आईचं दूध एक थेंब काढत नाही मी. त्यामुळे चालवान होणार राय बघत सेम चालू आहे. आहे ना रायबाचं पण आईचं दूध अजिबात नाही. रायबाच्या आईला जरा जास्त दूध हा तसं ह्यो पेत होता त्याचे दूध- व्हिडिओ पण आहेत. दूध जास्त पेल्यामुळे ह्यो हाडानं मोठं झालं. हो अतिशय दूध पेलं आणि त्याला म्हणजे त्याच वयात आयुर्वेदिक सप्लिमेंट वगैरे म्हणा ज्या पावडरी असते त्या आम्ही दिलेत. नंतर कणिक खाद्य 4 महिन्यात झाला तसा खाद्य चालू. खायला तेवढं द्यायचं खायला तेवढं द्यायचं. जवळ येतो ती आणि पाडी आणा घे पाडी बघूया हा नाही तर तिकडे जाऊन बघूया. ती बघू काय येते का बाहेर बघतो. हा नाही आली तर मग इकडं. तिकडे जाऊन बघू. ये इकडे. आता तिथल्या शेजारच्याने नेल्या सांभाळायला. मग देशीच गाय आणि बैल ना दुसरं जनावर नाही ना नाही काय असं धाराचं जनावरच नाही ना काय नाही. ते दूध काढायचंय. दूध काढायचं काहीच नाही आता. चाललंय घ्यायचं पण अशी हा. म्हैस पाहिजे की आपली चांगली असावी हातावर. नाही तर आम्ही एक घेतलेली ती 4-5 महिन्याची झाली की एका टायमिंगवर येत होती. मग ती दिली तेव्हापासून थांबलेच. मग अशी असावी की आपलं दूध तरी चांगलं खायला. मग पंढरपुरी म्हस घ्या मग. पंढरपुरी मार्के असतात ना लय. नाही ते मालकाला लय जीव लावतात. होय काय हा मग बघा की तुमच्या ह्याने एखादी आम्हाला चालतंय. घ्यायची घ्यायचीच आहे दुधाला. कारण मुले आहेत ना घरात 2-3. मग आम्ही आता विकतच घेतोय. मग घरात दूध पंढरपुरी म्हशीचं फॅट भरपूर. होय ना. हा हा मग तसंच पाहिजे. तूप वगैरे त्याचं तर आपल्याला थोडं हा आणि आजारी पडणार नाही. दुधानं ना त्या त्रास होणार. नव्हे म्हैस. म्हैसच आजारी नाही म्हणजे इथल्या वातावरणात सूट झालेले आहेत. झाली. बरोबर हा आता ते तुम्ही मुरा बिरा घ्याल त्यांना लय ताप. ती मुराचं तसंच होतंय हो. कुठं मस्टर्ड झाला कुठं दूधच आलीच कमी दिसायलाच नसतं. हा. असं झालंय आता. आम्ही म्हणजे आणि माझं लग्न झाल्यानंतर पण ह्यांनी भरपूर मोठा जर्शीचा गोटा केलेला केलेला. ही सगळं गोट्याच आहे. इकडं गोटाच होता. हा मग तिकडं. किती गाय होत्या. आता ती ह्यांना विचारूया. आपण भरपूर दूध उत्पादक म्हणजे सगळं केलंय. कोणतं सोडलेलं आता हे क्षेत्र राहिलं होतं ह्याच्यात आलं. पुन्हा गोट फार्म पण केलेला. प्रत्येक जातीचं टॉपचं आणलेलं. पण ते पण त्यांना कुठं सर्दी खोकला हे ते म्हणजे एवढा अनुभव आलाय की जी सांगतात का नाही ही करा ह्याच्यातलं ये ती करा ही एक आणलं की असं एक आणलं तसं काय नाही. काय नाही जेजा त्याचा लक आहे आणि निम्म्या अफवा असते त्या. आणि बऱ्यापैकी त्याला माणसं फसतात आणि भरपूर खर्च करून सगळं आर्थिक नुकसान करून बसतात. ती झालंय. मी इथं डोळ्यानं अनुभवलंय. त्यांना सर्दी आली की ती वापाराची लहान मुलांची मशीन वगैरे आणून वापारा देण्यापासून केलंय सगळं. एवढी काळजी घ्यायला लागते. एवढी काळजी घेतल्या. बहीण आली तुझी बहीण म्हणजे रायबाची सख्खी बहीण का. रायबाची सख्खी बहीण रायबा आणि सख्खी बाजीची मुलगी. हा हा तुझी मुलगी नाजूक ऐक ना लय ना त्याच्या बावरच गेली काय. आहे का ना. हो हो गेले बरं का बाजावर गेले. त्याच्याजवळ जास्त झालं. तिकडे हे घरी ठेवा. नाही, ती पण राहणार कायम. काय विषय हा दावणीचं दिवस वाटत नाही. दिवस वाटत नाही दावणीचं म्हणजे घरचा घरी जा लांबलेलं होय तिची आई पण घरचीच आहे. आहे ना. हो तिच्या म्हणजे रायबाच्या आईच्या आईला आजीला हा. एमपी झाल्यामुळे ती गेली. हा हा ती एक तो ब्रह्मा 2 हा आणि रायबा 3 आणि ती गाय 1 4 घरची आणि तिची बहीण 1 5. हो हिला बसायचा गाड टाकत जावं रात्री कोब्यावर बसते ते मॅटवर आहे ना. गार लागणार तिला. नाही असं पॅक वगैरे वल्ल करत नाही. सकाळी धुतो हा परत खालची जागा रात्रभर पाणी वगैरे काय साडून हा, देत हा. नाही.
थंडीत जपायचं बाकी आहे ना. यांना आपल्या जनावरांना थंडी लय सहन होत नाही, सर्दी होते. उन्हात काय नाही होत यांना. नाही काय मॅडम ही सोशल मीडियाचा अनुभव काय असा आहे हो तुमचा? चांगला आहे, बऱ्यापैकी चांगला आहे, म्हणजे बऱ्यापैकी वाईट पण आहे ना? कारण तुम्हाला पण माहित आहे सोशल मीडिया म्हणलं की प्रत्येक स्वभाव वृत्तीची माणसं आपल्याला भेटत असतात. कुणाचा म्हणजे अंदाज लागू शकत नाही आपल्याला, की आपण शक्यतो फोनवरच बोलत असतो, प्रत्यक्षात फेस टू फेस कुणाला नाही भेटत ना. त्यामुळे फोनवर जी बोलतंय ती खरंच खरं बोलतंय की खोटं बोलतंय हे आपण सांगू शकत नाही. आणि एवढं आता कळायला लागले की ती एखादं जर पुढचं बोलतंय ती सत्यात उतरत नाही तोवर कुणावर शेअर करू नये, नाहीतर आपण तोड जशी 100% पडणार. हे अनुभव आलेत का तर आलेत. मग आता आम्ही जरा जपूनच असतो. फोनची एक का झाला आणि असे समोर प्रत्यक्षात येऊन भेटतात त्यांचा अनुभव कसा? नाही तसं नाही, ती येते ती म्हणजे कशा अर्थाने येते की फक्त ही बघून मन भरून जाते, बाकी नाही मग काही विषय नाही. समोर असं नाहीच कोणाचं. आता येतात की नाही, आता बघा ती आत्ता एक दादा आलेत, हा हा ती तिथं आहेत बघा, हा ती आपल्या फॅमिलीचे चाहत आहेत, त्यांनी आपल्या रायबा बाजीसाठी छाप वगैरे करून दिलेत. ही प्रेम हा, हा. प्रेम व्यक्त करायला येतेच जातात. काल आता मुंबईच्या मनाली ताई आणि दर्शन दादा त्यांचा मुलगा ते डॉक्टर वगैरे हा. आहेत, म्हणजे ते डॉक्टर आहेत. दर्शन दादा सोनार आहेत, तुमच्या ओळखीच आहेत दर्शन दादा. हा का? ते आले होते का इथं? हो ते माहित आहेत का तुम्हाला? माहिती आहेत. हा मग ते पण आलेले, एक रात्र राहून वगैरे गेलीत. मग ते पण कसं म्हणजे एक प्रेमच आहे त्यांचं नंदीवर. मग मनाली ताईंनी आता खोटं नाही सांगत ह्याच्यासाठी आतापर्यंत 20,000 रुपये पाठवलं असते. आणि हे आम्ही दर वेळेस फॅमिली बरोबर शेअर केले हा की मनाली ताईंनी आज पैसे पाठवलं ते पाठवलं तर आमची स्वीटी गेली म्हणजे हा. आमची आता घरातली ते कुत्रे, हा तर तिच्या कार्यासाठी 500 रुपये पाठवले की तिच्या नावानं काही तर खायला आणा आणि भटक्या कुत्र्यांना घाला. म्हणजे त्या तिथं राहून त्यांना ही नंदी व्हिडिओ बघून जी समाधान मिळतंय नाही, म्हणजे तीच जास्त आहे आपल्यासाठी पण आणि त्यांच्यासाठी पण. ह्या गाडीलाच बांधा. नको काय तू बोल ते डॉक्टर हा झालं वळू दाखवला तसं, कुठला वळू दाखवला तसं. आता काय आता ती क्रॉसच झाली की हो. मग तेच की तुम्ही ऐक ना, मी तुम्हाला सांगतो 4-5 ठेवा पण क्वालिटी ठेवा. तुम्ही ऐक नाही मॅडम, दोघं बी आमच्या दावणीला हा लय बघण्यासारखं आहे, तुम्हाला शिकण्यासारखं बी भरपूर आहे. नाही नाही नक्की येणार की, यायचंय आम्हाला पण ह्या व्यापातनं वेळ भेटत नाही ना ह्यांना. आणि आम्हाला भरपूर कमेंट पण आलेत की जाऊन या घाडगे सरांच्या दावणीला म्हणून. आले ना आलेत. आणि बघण्यासारखे. आज खरं सांगायचं म्हणजे सर आम्ही जसं युट्यूब चॅनलवर आलो तसं तुमच्या कमेंट येतात की घाडगे सरांना भेटा, पण कधी तुमच्या चॅनलची लिंक पण आली नाही आणि काहीच नाही. फक्त एकदा मी तुमचा खाद्याचा व्हिडिओ बघितला तर म्हटलं हा हे म्हणजे घाडगे सर आहेत, तुम्ही KG चॅनलवर दिलेल ना मैदानात तो व्हिडिओ बघितला, म्हटलं हा मग हे घाडगे सर आहेत. पण तरी सुद्धा तुमचा असं व्हिडिओ आवर्जून बघणं वगैरे झालंच नाही, कारण आपल्या ह्या व्यापात आपलं नको म्हणते आज जायला. काय पाहिजे नाही येणार. सोडा पळू दे, कुठे जाणार आहे तेव्हा? ते नेकल वगैरे लागल नाही लागत, ते हुशार असते ते तसे त्यांची काळजी घेऊनच उड्या मारणार. आणि तरी तुमचं म्हणजे व्हिडिओ बघणं झालंच नाही. आणि नंतर म्हणला हो काही घाडगे सर आहेत ना, युट्यूब फॅमिली म्हणजे बघा तेव्हापासून तुमचा सल्ला घ्या म्हणून मागं लागली. पण ते काय म्हणतात योग आला नाही, शेवटी तुम्हीच समोर आला. आणि मग तिथनं पुढे आता मी तुमचा इथला आमच्या भागातच की वाघवाडीचा त्याने व्हिडिओ केला, त्यावेळेस बघितलं की माहिती गाईची शिंगा शिका होते वगैरे वगैरे. मग ते जर तुमचं डीप मध्ये व्हिडिओ पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला तर खरंच माहिती पूर्ण व्हिडिओ आहे, जेणेकरून आपला कमेंट भारी असतात का नाही? कमेंट लय भारी असतात. कमेंट पण छान असतात आणि माहिती महत्वाची ना, ही माहितीच नसते. बरोबर आहे तुमचं इथे की सांगताय ती एकदम हा ते पण. छान आणि माहिती आहे. जे कोणाला अभ्यास नाही तू प्रश्न विचारणार दाखले हा हा. हा हा आम्ही प्रश्न विचारणार आहे ह्या चॅनलवर. असं काय? आजपर्यंत आहे ना आपली म्हणजे अशी प्रॉपर मुलाखत कोणी घेतली बी नाही, आणि असं कोणी नाही. तेवढी काय का नाही 3 वर्षापूर्वी असेल बघा, मातीतले हिरेवरती मुलाखत होती, आणि तिथं पहिल्यांदा माझा फेस लोकांना माहिती पडला, त्याच्या आधी कोणाला माहितीच नव्हता. सर तुम्ही का बॅक कॅमेरा? त्याला कारण आहे ते म्हणजे हा व्हिडिओ कसा टेक अँगल आला पाहिजे आपल्या स्वतःलाच कळतं, बरोबर ना? आता काय होतंय, बरेचसेच कारण आहे ते पटतील ना पटतील असं आहे. हा पण नाही की नाही ह्या कॅमेऱ्याच्या पुढे जे दिसणार म्हणजे समजा हा काय असेल ह्याचं श्रेय तुमचं आहे. हो बरोबर आहे.
तुमच्या मेहनतीवरती आपला चेहरा म्हणजे हे करणं, मोठा म्हणजे हे करणं, जे व्हायरल दाखवणं आहे करणं, ते कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे आणि किती हे माणसांच्यासाठी म्हणजे महत्वपूर्ण आहे हे आपण ठरवू शकतो. बरोबर? हे 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 जे काय दिसतंय समोर त्याचं श्रेय तुम्हालाच, हम्म. हा हा म्हणजे त्याचा चेहरा तुम्हीच, तुम्ही नाही. आम्ही नाही. हा बरोबर आलं लक्षात, आता आलं लक्षात आता माझ्या. लक्षात लेट आलं लक्षात. लेट आलं. म्हणजे ह्या मेहनतीवरती आपला चेहरा दाखवणं बुद्धीला आपल्या पटत नाही. पटत नाही. बरोबर. म्हणजे ज्या गायी तुम्ही दाखवायला जातात तर त्या कोण सांभाळते हा आणि नक्की ही कुणाचं कष्ट आहे, कुठल्या गावातलं कष्ट आहे, कुठल्या व्यक्तीचं नावानिशी कष्ट आहे ते तुम्ही जगासमोर हा किंवा त्याचं ते हा family ते जगा पुढं जाणं, त्याचं म्हणजे त्याचा चेहरा जाणं, त्याचं महत्व म्हणजे त्याची मेहनत, बरोबर आलं लक्षात आता. त्याचं आता आपण तुम्ही नाही. इथं आलाय ते तुम्ही आम्हालाच विचारताय की ही कसं झालंय कसं. बरोबर. पण मी काय म्हणतो, आता तुम्ही दोघं पण आहे, दोघांना बी विचारतो, फ्युचरचं प्लॅनिंग पाहिजे बरं का. तेवढं आहे. आमचं काय फ्युचरचं प्लॅनिंग आता म्हणजे लक्षात काय लागले, आपण असं बोलतो हा असं करणार तसं करणार, ही होणार ती होणार, पण सध्यात ती लवकर म्हणजे साकार होत नाही. पण आता म्हणजे जरा जरा आम्ही मॅच्युअर व्हायला लागलोय इथं पण, की कसं काय नियोजन केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. जो अल्लडपणा होता हळूहळू आता कमी यायला लागलाय आणि जे म्हणजे काल्पनिक जे विश्व जगत होतो हा. ते आता जरा कमी झालंय म्हणजे ना. हा रियालिटी समजायला लागली हा. की नक्की काय आहे. जे आपल्याला असं व्हिडिओत म्हणायचे दिसतं ते खरं नसतं, सत्य वेगळंच असतं. त्यामुळे आता जरा सगळं करताना धरताना आता जरा मॅच्युरिटी आली आहे की कसं कितपत काय करायचं, किती विश्वास कसा ठेवायचा, काय करायचं. स्पर्धा म्हणून उतरूच नका, नाही 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 खेळ म्हणून बघा खेळ तर, म्हणून आणि त्या बघतोय खेळाचा आनंद घ्या. खेळ म्हणून बघतोय सर, खरं सांगतो तुम्हाला, खेळ म्हणून बघत जर नसतो हा तर या रावणीला मग मला वाटतंय 3-4 खरेदी तरी आली असते, हा. 100% आली असते, हा. लाखाच्या ह्याच्यातले कारण आली ही असते. स्पर्धा लय मोठी झालेली आहे, लय मोठी झाली. आपण कुठंच नाही इथं कुठंच नाही मोठी. आणि आर्थिकदृष्ट्या तर कुठंच नाही, कारण जेवढा माणूस पाण्यात पैसा खर्च करते हा म्हणजे त्याला विषय विचारच नाही आता आपण करू काहीच शकत. कळत नव्हतं तेव्हा, खेळ म्हणूनच हे करत होतो, म्हणजे आपला स्पर्धा म्हणून हे करत होतो. तेव्हा योग घेतलाच की बाबऱ्या तुम्ही म्हणता ना हा, का हा. योग घेतला, ब्रह्मा घेतला, तेव्हा नवीनच तेव्हा करून गेलेलो, म्हटलं आपण पण गुलाल करायचा, हा का टॉपची वस्तू घ्यायची असेल तर. हा. मग ही ते सवय हुरळायची ह्यानं लावली, कारण हा चोराड्या बाजार. मैदानात विंग मैदानात एवढ्या 2 नंबरला उतरायचा, म्हणजे नंदी बाहेर जायचं ह्याच्या पळाला कटवून. हा. मग ह्यो असा बाहेर जातोय मुलाला विश्रांती ठेवून लगेच आपण 1 लाखाचा बाबऱ्या घेतला, 1.5 लाखाचा ब्रह्मा घेतला, सगळं त्यात जर आमचं गणित फिसकटलं त्यामुळे आमचं सगळं आर्थिक नाही ते घेतल्यामुळं का नाही अनुभव आला की बाबा खरेदी करून घेऊन पण उपयोग नाही. नाही. आणि आपल्या भागातलंच घेतलं तर घ्यायचं, आपल्या भाग सोडून बाहेर जायचं त्यात नाही. आमचं भागातलं पण नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे गायी आहेत होय होय चांगल्या भाज्याची, घरचे म्हणजे घरचा बैल, घरच्या गायची पैदास चांगली होईल तुमच्याच दावणीला जन्म. होय होय बरोबर. ह्याची करायची काय साहेब? त्याची नाही करायची, भाजी तुमचा नाही चांगला नाही आहे. भविष्यात तरी बी नाही करू. नको. नाही नाही कोणाची रायबाजी? रायबाजी नका करू. सिमेंटचा आहे तो, क्रॉस आहे. त्यामुळे काय हा आता अभ्यास पाहिजे. अभ्यास पाहिजे. बरोबर आहे. कसं मी काय म्हणतोय, हा. तुमची म्हणजे बाजे आणि तुमच्या गाय ह्यांचीच पैदाच क्वालिटी निघाल, तुम्हाला घ्यायची गरज नाही. होय 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 आता बघा की तुमची ती पाडी बारकी बानू बानो आली ना, क्वालिटी आली का नाही? आली क्वालिटी. बरोबर आहे. मग. दिसायला पण 1 नंबर आहे. हा. सगळ्याच आहे. तिचं शरीर असं बघितलं की नजर हा. हटत नाही तिच्यावर. तसं झाली ती खरं. खाद्याचा हाय रिझल्ट तुमच्यावर का है ना. आणि बानूला गिरायक पण येतात का हो? भरपूर गिराईक आहे. तुमचं खाद्य आता सगळीकडेच, फक्त आहे कारण ना? तुमच्या खाद्याच्या हा. रिझल्ट तुम्हाला पण माहित नव्हता. 1 नंबर आदत हिंद केसरी झाला, त्याला खाद्य तुमचं चालू तर तुम्हालाच माहित नाही. नव्हतं. मग असा विषय झालाय, त्यामुळे 100% मागणी ही वाढली. वाढली. आता आपण करूया बॅग खाली, कुठं करायच्या घरातच. आता है ना. चालतंय, तिथं खाली करू. कारण की तो उंदरलंय. आणि एक नाही, कोण आलं नाही रिपीट कोण असेल ना त्याचा फीडबॅक घ्या. अहो सर, विषय काय होतो माहितीये का, एक तर ह्यांनी असतेत, नाहीतर मी असते, नाहीतर नसतो पण, आणि तेवढ्यात ती येऊन जाते, आई सासूबाई पण देतात ना, हा 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 असं होतंय. आणि बऱ्यापैकी कम्फर्टेबल असतेत नसतेत असं हा, होतंय. असा पण आता विषय. परवा दिवशी पण एक दादा आलं हा. होतं. कुठं आलं होतं तो, ती कोल्हापुरात आलं होतं. हिथं खाद्य न्यायला, कारण त्यासनी ही दावण आवडती, मग ती हिथं येतात खाद्य न्यायला कोल्हापुरात ना. कोल्हापुरात. त्यात ह्यो दिसतोय ना
व्हिडिओ असा हा. म्हणजे कट्स वगैरे हा पडले रायबा मग ती बघायला पण येते आणि खाती घेऊन जाते आम्हाला फेस टू फेस विचारून मग ती विषय होतो आणि मग व्हिडिओ घेते नको 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 आमच्यात माहित नाही आम्ही एवढ्याला म्हणजे ह्यो विषय येतो म्हणजे बऱ्यापैकी जी बघायला येतात ना ती चोरून येते हा 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 हो तेवढा विषय ऑफ कॅमेरा हा ऑफ कॅमेरा दाखवू नका